मित्रा, आता आपल्या अमरावतीत राहणं कठीण आहे, आता विदर्भात राहणं कठीण आहे भावा. कारण आता एलियनची नजर आपल्या अमरावतीवर पडलेली आहे. आता काय झालं, हे काहीतरी प्रकरण आलं भावासमोर. लोकांना काहीतरी आकाशात ना भाई हे दिसलं, काय म्हणतात त्याला, ते व्हॉट वी कॅन कॉल इट एज काहीतरी. काल सायंकाळी सूर्यास्ताच्या सुमारास बऱ्याच मंडळींनी आकाशाकडे नजर लावली असता त्यांना एक चकचकीत रेषा आकाशात जाताना दिसली. म्हणजे साधारण पश्चिमेकडून दक्षिणेकडे, पश्चिमेकडून पूर्व पश्चिमेकडून दक्षिण, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. ओय, ही अर्थात सॅटेलाइट्सची शृंखला होती किंवा एक माळ म्हणूया, कृत्रिम उपग्रहांची माळ. आणि इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने जे स्टारलिंक नावाचे सॅटेलाइट सोडलेले आहेत. अरे तर हे यार. स्टारलिंक सॅटेलाइट्स अधूनमधून आपल्याला सूर्यास्ताचे झूठ बोल रहा है, ये जलता है हमारे अमरावती के एलियन स्पॉटिंग से ये व्यक्ति भाई. वो एलियंस थे यार, एलियन होते यार ते. वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी हे दिसत राहतात. कालची घटना अशीच होती, परंतु काल आकाश देखील थोडंसं स्वच्छ असल्यामुळे अनेक लोकांना हा आविष्कार पाहता आला. हा वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणता येईल. इलॉन मस्क यांनी जगभरामध्ये ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी इलॉन मस्क से बात करके उसको थोड़ा, राणा जी इलॉन मस्क को फोन लगा दो. अब बहुत हो गया राणा जी, ये इलॉन मस्क बहुत कर रहा है राणा जी. अभी राणा जी इसका पाना को टाइट करेंगे. अभी स्टारलिंक शृंखला सोडलेली आहे आकाशामध्ये, उपग्रहांची मालिका. तर त्यातीलच एक मालिका आपल्याला इथे रत्नागिरीकरांना काल दिसली. त्याच्यामुळे साहजिकच लोकांच्या मध्ये कुतूहल जागृत झालं. ही नेहमीच घडणारी घटना आहे. अरे ये रत्नागिरी की न्यूज है. अबे ये रत्नागिरीचे, अरे अनिल अग्रवाल सर, ये मंडल न्यूज पे कैसे आ गए? खैर मंडल न्यूज अब ग्लोबल हो चुका है, बोल भी नहीं सकते अमरावती मंडल करके व्हाट्सएवर. लेकिन यार अभी ये इलॉन मस्क स्टारलिंक होता ना, ते रवि भाऊ लावा फोन. इलॉन मस्क बहुत उड़ रहा है रवि भाऊ अभी पाना टाइट करेंगे इलॉन मस्क का, लग रहा है मेरे को. आपको क्या लगता है? आप कॉमेंट सेक्शन में बता सकते हो. और देव फ्रॉम अमरावती को फॉलो करके अमरावती का नहीं तो विदर्भ का सबसे बड़ा क्रिकेटर बनाने में मदद करे. जय हिंद, जय विदर्भ.